देवळी तालुक्यातील घोडेगाव कोडणा ते सोनोरा या रस्त्यावरील पूल क्षतिग्रस्त झाला आहे. या पुलाच्या मधोमध मोठे खड्डे पडले असून अपघाताची मालिकाच या रस्त्यावर असते. शेतकऱ्यांना याच पुलावरून शेतीच्या कामाकरिता येणे जाणे करावे लागते. मागील 3 वर्षापासून घोडेगाववरून सोनोराकडे जाणारा रस्ता नादुरुस्त पुलांमुळे खंडित झालेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी बैलबंडी, मोटारसायकल, मालवाहू गाड्या यांचे ॲक्सिडेंट बरेचदा झाले आहे. 2 महिन्यानंतर पावसाळा लागणार आहे, तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग अजून कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. गावकऱ्यांनी तोंडी स्वरूपात पुष्कळ वेळा माहिती प्रशासनाला दिली असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे. 27 मार्च रोजी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सुनील उपासे यांच्या नेतृत्वामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले व नादुरुस्त पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी दिनेश गायधने, गजू जाधव, दिवाकर कोल्हे, विनोद राऊत, आनंद घोरपडे, मोहन होटे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.